आता जे आपण केस केली तिच्या लग्नाला 5 वर्ष झालेली आहेत. पण 5 वर्षात तिचा इंटरकोर्सच झालेला नाहीये. व्हजायनिसपस म्हणजे तिला एक तर इंटरकोर्सची भीती वाटतेय. तिने सायकोथेरपी घेतली, तिने सेक्सॉलॉजिस्टचं ओपिनियन घेतलं, तरी पण इंटरकोर्स सक्सेसफुल नाही झालाय. पण ती आता म्हणते की मला बाळ हवंय. आता इंटरकोर्सच झाला नाहीये, तर मग बेबी कसा? आता आपण तिच्या योनिमार्गाच्या वर जो काही पडदा होता, टफ पडदा, ज्याच्यामुळे तिला इंटरकोर्स सुरुवातीला भीती वाटत होती किंवा तिला तो होऊ शकत नव्हता. तो आपण रिलीज केलेला आहे. त्याचबरोबर तिला त्या बेबी पाहिजे म्हणून तिच्या गर्भनलिकांचं टेस्टिंग केलंय. हे सगळं आपण जनरल अॅनेस्थेशियाखाली केलंय. खरं म्हणजे HSG 99% विदाऊट अॅनेस्थेशिया आपण करतो. पेशंटला पण तसा काही त्रास होत नाही. थोडासा इन्कन्व्हिनियन्स होतो. पण ज्यांना इंटरकोर्सच पॉसिबल नाहीये किंवा ज्यांना अतिशय भीती वाटते, त्यांचा HSG म्हणजे गर्भनलिकाचे टेस्टिंग आपण जनरल अॅनेस्थेशियाखाली करू शकतो.